आताच रिसेंटली मी एक लास्ट ब्लॉग टाकला होता, ज्याच्यामध्ये आमच्या गावाला देवीची स्थापना केली मंदिरात, ते मी दाखवलं होतं. त्याच दिवशी रात्री आमच्या इथे गावात सांस्कृतिक कार्यक्रम होता आणि रात्री जेवण होतं. तर त्याचसाठी आम्ही सगळे निघालो होतो मंदिरात जेवायला. आम्ही गेलो तोपर्यंत ऑलरेडी पंगत पडल्या होत्या. आम्हाला दुसऱ्या पंक्तीत जागा भेटली नाही. बघा, पंक्तीत जेवायचं पण आहे आणि आम्हाला लाज पण वाटते. त्याच्यानंतर मग मस्त जेवण झालं आणि मग घरी आलो आणि माझ्याकडून एक कांड झाला. नंतर मग फटाफट तयार होऊन आम्ही निघालो परत मंदिराकडे कार्यक्रम बघायला. आम्ही गेलो तो परत सगळी तयारी झाली होती. सगळेजण आले होते. फटाफट जागा भेटली आणि आम्ही तिथे बसून घेतलं. थोड्या वेळातच कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वांचे सत्कार वगैरे करून झाले आणि मग लहान पोरांचे मस्त डान्स असे सुरू झाले. त्यानंतर मग मी बॅकस्टेजला गेले. आमच्या मुलांनी मस्त एक स्किट केलं होतं महाराजांवरती. तर त्यांना थोडीशी मी हेल्प केली. थोड्याच वेळात मग त्यांचं स्किट सुरू झालं आणि तुम्ही बघाल ना, अक्षरशः तुमच्या डोळ्यात पाणी येईल शेवटला, इतकं भारी स्किट त्याने केलं होतं. या स्किटचा पूर्ण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती लवकरच टाकणार आहे. तुम्ही तिथे नक्की बघा. आणि इतकं रिअलिस्टिक वाटत होतं आणि ॲक्टिंग तर इतकी जबरदस्त केली होती की तुम्ही समोरून पाहिलं असतं तर तुम्ही बघतच राहिलं असतं, इतकं छान सादरीकरण केलं होतं त्यांनी. त्यानंतर मग थोडा चहा घेतला आणि त्यानंतर इतका कॉमेडी डान्स केला होता मुलांनी की हसून हसून अक्षरशः पोटात दुखायला आलं. त्याच्यानंतर मग सगळ्यांनी मग डीजेवरती एकदम मस्त डान्स केला. त्यानंतर मग आम्ही घरी आलो, बघतोय तर 3:45 वाजले होते. ही पण शॉक होती की एवढा वेळ जागी कशी राहिली. घरी आल्यावरती मला खूप भूक लागली होती म्हणून झोपायच्या आधी 2-4 आंबे खाल्ले. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.